ओम नमः शिवाय. साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत. ज्येष्ठ अमावस्या येत आहे. ही अमावस्या 24 जून मंगळवारी सायंकाळी 6:59 सुरू होत आहे. ते बुधवार 25 जून दुपारी 4 वाजताही समाप्त होत आहे. अमावस्या हा खूप महत्त्वाचा दिवस आहे. अमावस्येला चंद्र दिसत नाही. चंद्र हा मनाचा कारक आहे. चंद्राच्या स्थितीवरून सागराची भरती-ओहोटी होते. आपल्या शरीरात देखील 70% पाणी आहे. त्यामुळे या अमावस्येचा परिणाम आपल्या मनाच्या स्थितीवर देखील होतो. मनाची स्थिती या दिवशी बदलते. अमावस्या ही पितरांची तिथी मानली जाते. त्याचबरोबर हा माता लक्ष्मीचा आवडता दिवस देखील मानला जातो. माता लक्ष्मीची साधना या दिवशी केली जाते. तर अमावस्ये दिवशी आणखी काय उपाय आपण करू शकतो ते ऐकूया. घरातील साफसफाई या दिवशी करावी. त्याचबरोबर खडामीठ घालून लादी पुसावी. त्याचबरोबर उंबरठ्याला गोमूत्र व हळदीचे लेपन करावे. अमावस्ये दिवशी पंचगव्य पाण्यात घालून अंघोळ करावी. त्याचबरोबर महामृत्युंजय मंत्राचे पठण करावे. शिवपूजन करावे. शिवपूजन करताना काळ्या तिळाचा वापर करावा. अमावस्ये दिवशी घरातील कटकटी, भांडण, नकारात्मकता कमी करण्यासाठी मूठभर मोहरी घ्यावी व ती मोहरी घेऊन 11 वेळा काळभैरव अष्टक म्हणावे व त्यानंतर ती मोहरी संपूर्ण घरात व घराबाहेर टाकावी. असे केल्याने घरातील नकारात्मकता कमी होऊन भांडण, कटकटी कमी होतात. त्याचबरोबर या दिवशी दान करण्याचे देखील खूप महत्त्व आहे. अमावस्ये दिवशी वस्त्रदान, अन्नदान करावे. त्यामुळे पितरांना शांती मिळते. घरात सुख शांतीसाठी दररोज सकाळी संध्याकाळी एक नारळ घेऊन त्यावर 7 कापूर एका पाठोपाठ एक जाळावे. असे तुम्ही दररोज करू शकता. त्याचबरोबर हा नारळ पौर्णिमेला किंवा अमावस्येला बदलावा. असे केल्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते. या दिवशी पितरांना दहीभाताचा नैवेद्य ठेवावा, तर्पण करावे. त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाखाली दूध, साखर, पाणी घालून मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. त्याचबरोबर शनिदेवांना तिळाच्या तेलाचा अभिषेक करावा. हनुमान मंदिरात जाऊन हनुमंताला देखील तिळाच्या तेलाचा अभिषेक करावा व हनुमान चालीसा पठण करावा. त्याचबरोबर या दिवशी माता काली, माता दुर्गेची साधना, जप आपण करू शकतो. त्याचबरोबर या दिवशी उंबरठ्यावरती मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. अशा प्रकारे आपण केल्यामुळे घरातील पितृदोष कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर या दिवशी आपण गाईला देखील चारा घालू शकतो. कारण गाईमध्ये 33 कोटी देवांचा वास असतो. गाईला चारा दिल्यामुळे आपल्याला 33 कोटी देवांचे कृपाप्रसाद प्राप्त होतो. अशा प्रकारे अमावस्या हा दिवस म्हणजे चंद्राची आकर्षण शक्ती कमी होते. त्यामुळे आपले मन हे शांत होते. शांत झालेले मन अधिक चांगली साधना करू शकते. म्हणून हा अमावस्याचा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. म्हणून अमावस्या दिवशी हे उपाय करून साधना देखील करावी. तर याची झालेली साधना मी स्वामींचरणी आणि महादेवांचरणी अर्पण करते आणि या साधनेला पूर्णाहुती देते. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम नमः शिवाय.